धन्यवाद आकाश माईक मध्ये हाती सोपल्याबद्दल. राजीव गांधी प्रीमियर लीगमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जमलेला आजी माजी क्रिकेट संघ व प्रेक्षकांचं हार्दिक अभिनंदन. सध्याचा जो मॅच चालू आहे पुरंदर आणि प्रतापगड या दोन संघामध्ये हा सामना रंगतोय. 100 रुपये पारितोषिक यश यांच्याकडून या बॅट्समनला. बघूया कशा पद्धतीने सामोरं जातोय आणि उचलून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एक बॉल वाया आणि ह्या बॉल नंतर संघाची धावसंख्या जी होते 1 रन फक्त 1 धाव. या ठिकाणी पहिला जो हा सामना रंगला आहे तो रायगड 11 वर्सेस शिवनेरी 11. पहिला जो गत संघ विजेता ठरला शिवनेरी 11 त्यांचंही अभिनंदन. आणि हा परत उचलून मारण्याचा प्रयत्न लेग साईडला. परत पुन्हा हा बॉल वाया. या बॉल नंतर संख्या 1 धाव संख्या. राजीव गांधी प्रीमियर लीगचा हा पहिला टुर्नामेंट. आजी माजी सगळे सिनियर प्लेयर्स. अतिशय चांगलं नियोजन, चांगली नियोजन पद्धत. आणि हा पुढचा बॉल रोशन यांचा आणि उचलून मारण्याचा प्रयत्न आणि हा अतिशय चांगली विकेट किपर. पुन्हा हा हंपरचा इशारा वाईड. वाईड बॉलच्या इशाऱ्यानंतर संघाची धावसंख्या जी होते 2. आणि हा अतिशय उत्तुंग असा षटकार. बघूया काय तो इशारा येतोय हंपरचा. आणि हा चौकार. 4-4 चौकार. चांगली फटकेबाजी. अतुल आणि संतोष यांची चांगली पार्टनरशिप, भागीदारी म्हणता येईल. आणि अतुलकडून हा आत्ताच बॉलचा हा चौकार. परत उचलून मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली बॉलिंग राज यांच्याकडून. मंदार आहे का? सॉरी माफ करा, मंदार यांच्याकडून हा चौकार. राज यांच्याकडून हा उत्तुंग चांगला बॉल करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा हा ऑफ साईडला उचलून मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय महत्वाचा झेल यांच्याकडून सुटला गेला. आणि हा योग्य अतिशय महत्वाचा जीवदान मंदार यांना. 1 ओव्हर 6 धावा 7 धावा सॉरी 1 ओव्हर 7 धावा. मंदार आणि संतोष यांची चांगली भागीदारी आणि अतिशय एक षटक 7 धावा. मॅडी आणि संदेश यांची महत्वाची ही पार्टनरशिप. अमित यादव कडून हा दुसरा षटक. अमित यादव हा नावाजलेला एक चांगला बॉलर. अमित यादव
हा अतिशय फास्ट बॉलर म्हणून नावाजलेला आहे राजीव गांधी मैदानावरती. बघूया कशा पद्धतीने बॉल टाकतोय, परत उचलून मारायचा प्रयत्न, पहिला बॉल हा वाया जातोय आणि आणि हा आउट. अंपायरचा इशारा, क्या बात आहे, आउट आउट. मंदारचा हा विकेट अमित यादवकडून, अभिनंदन अमित. बघूया प्रशांत पानसरे यांच्याकडून अमित यादव यांना 100 रुपये पारितोषिक आताचा हा विकेट घेतल्याबद्दल. दुसरा हा सामना पुरंदर वर्सेस प्रतापगड. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा सामना रंगतोय. एक गडी बाद, 7 धावा, दुसरा षटक हा टाकतोय अमित यादव. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक अभिनंदन. राजीव गांधी प्रीमियर लीगचा हा पहिला सामना 2024. अमित यादव हा पुढचा बॉल घेऊन येतोय. बघूया कशा पद्धतीने सामोरं जातोय अविनाश पाटील. आणि हा अतिशय उत्कुळ असा फुलटॉस हा बॉल मारण्यात आला, पण षटकार मारण्याचा प्रयत्न आणि हा 4-4 चौकार. व्हॉट अ लवली शॉट अविनाश. अतिशय चांगली फटकेबाजी अविनाश यांच्याकडून, चांगली फटकेबाजी. अमित यादव यांच्याकडून हा चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न, पण त्या बॉलला कुठेतरी साजेस असा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय अविनाश यांच्याकडून. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 आलेल्या आजी माजी खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांचं हार्दिक अभिनंदन. चांगल्या पद्धतीचं नियोजन, वर्ष पहिले चांगल्या पद्धतीचं नियोजन आजी माजी खेळाडूकडून. आणि हा अमित यादव पुढचा बॉल परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा बॉल हुकण्यात आला. अमित यादवांची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला जो सामना रंगला शिवनेरी 11 वर्सेस रायगड 11, संघ विजेता जो ठरला शिवनेरी 11. आणि हा अमित यादवचा पुढचा बॉल आणि उचलून मारण्याचा प्रयत्न आणि स्लीपरला बॉल जातो आणि एकही धावा नाही आहे आणि संघाची धावसंख्या जी होते 11. एक गडी बाद, दुसरा षटक. आणि परत एकदा ऑफ साइडला मारायचा प्रयत्न. हा अतिशय चांगली बॉलिंग. खेळाडूमध्ये चांगली एकमेकांना कॉलिंग आणि हा अतिशय चांगली गोलंदाजी करताना उत्कृष्ट गोलंदाज अमित यादव हा चांगला फास्टर बॉलिंग म्हणून नावाजलेला आहे. गेली अनेक RMRW मध्ये अनेक मॅचेस जिंकून हा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच सगळे पारितोषिक तो पटकवलेला. आणि हा फुलटॉस बॉल अतिशय उचलून मारला. व्हॉट अ शॉट यार, शॉट ऑफ द डे. आणि हा 6 आणि हा अंपायरचा नो बॉल इशारा आणि हा फ्री हिट. पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असेल. चांगली फटकेबाजी. क्या मारा यार, एक ही मारा लेकिन 100 के बरोबर मारा है. अतिशय चांगली फटकेबाजी. व्हॉट अ शॉट. आणि संघाची धावसंख्या जी होते 18. आणि हा पुढचा जो बॉल असेल तो फ्री हिट असेल. अमित यादवकडून चांगली उत्कृष्ट बॉलिंग करताना अतिशय प्रयत्न येत आहे, पण बॅट्समन अतिशय चांगला बॅट्समन. आणि परत कट लागून मागे किकपटचा बॉल जातोय आणि हा लोळत लोळत गेला आणि हा चौकार. 4-4 चौकार.
क्या बात आहे, एक षटकार, आता चौकार. चांगली फलंदाजी अविनाश यांच्याकडून. आणि हा दुसरा षटक समाप्त आणि संघाची धावसंख्या जी होते 22, डबल 2, 22 या धावपटलावर. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष शशिकांत जितेकर, उपाध्यक्ष डॉक्टर कुमार शिंदे यांचं हार्दिक अभिनंदन. कारण हा पहिला टुर्नामेंट आजी माजी संघाने सगळ्यांनी मिळून हा भरवलेला आहे आणि अतिशय चांगली नियोजन पद्धत आपल्याला म्हणता येईल. सध्या जो सामना रंगतोय पुरंदर वर्सेस प्रतापगड या दोन संघामध्ये आणि संघाची धावसंख्या होते 2 षटकानंतर 22 धावा. तिसरा षटक घेऊन होतो विक्की. बघूया कशा पद्धतीने विक्की आपला स्ट्रायकर अविनाश, नॉन स्ट्राईक संदेश. बाउंड्रीवर बसलेल्या प्लेयर्सना जरा विनंती आहे, सगळ्यांनी जरा वेगवेगळ्या अंतरावर जाऊन बसायचं, कारण बॉल जिथे जातोय सगळ्यांनी जरा सहकार्य करा. एक एक दोन दोन प्लेयर जरा बाउंड्रीवरती जाऊन बसावं कृपया विनंती करतोय, कारण बॉल जो जातोय तिकडे बॉलवर लक्ष देण्यात यावा. आणि हा लेफ्ट साइड उठून मारण्याचा प्रयत्न आणि हा झाडाला धरून बॉल परत आला. बघूया हंपरचा निर्णय काय येतो. आणि हा 2 धावा, हंपरचा निर्णय 2 धावा. 2 धावानंतर संघाची धावसंख्या होते 24. पुढचा बॉल हा विकीचा, त्यानंतर सामना करतोय हा संदेश आणि परत उचलून मारण्याचा प्रयत्न आणि हा अतिशय चांगला शॉट, जबरदस्त शॉट, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल शॉट. 6 6 6. पुरंदर संघ हा चांगला, अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. संदेश कडून हा षटकार. माफ करा, प्रतापगडची बॅटिंग आहे. पुढचा बॉल हा विकीचा, परत एकदा पुन्हा चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न. बघूया कशा पद्धतीने सामोरं जातोय आणि परत उचलून मारायचा प्रयत्न आणि हा बघूया 4 जातोय की चौकार जातोय, काय जातोय, शक्ष जातोय आणि चौकार पुन्हा एकदा संदेश यांच्याकडून. चौकार, 4 चौकार. फोन आलेला आहे, गणेश सुपर मार्केट कोणी आहे त्यांनी अटेंड करावा. गणेश सुपर मार्केट. हा दुसरा सामना जो रंगतोय आणि संघाची धावसंख्या जी होते 34, 34 धावा. 2 षटक 34 धावा हा. आणि हा तिसरा षटक आणि हा परत पुन्हा विकी बॉल घेऊन होते आणि परत उचलून मारायचा प्रयत्न, हा चांगला अतिशय उचलून मारायचा प्रयत्न आणि हा शेवटी काय होतं बघूया. हंपरचा निर्णय अंतिम राहील आणि हा आउट, गॉन. 2 गडी बाद, 34 धावा आणि हा तिसरा षटक.
अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. अवघ्या 16व्या वर्षी चांगली बॅटिंग आहे. चौतीस धावा, 2 षटक आणि तिसरा षटक हा प्रगतीपथावर. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. सर्व आजी माजी नवीन खेळाडू आणि प्रेक्षक यांचं हार्दिक अभिनंदन आणि सहर्ष स्वागत. वन साइड आहे 212 माहिती. हो वन साइड होते, वन साइड व्हायला 212 माहिती कसे के आता संपला विषय. तिसरा षटक प्रगतीपथावर. विकी हा बॉल घेऊन येतोय आणि परत एकदा पुन्हा एकदा हा चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न, परत उचलून मारायचा प्रयत्न, सर्कलच्या बाहेर हा बॉल आणि अडवण्याचा हा प्रयत्न. फक्त 1 धावा मिळतोय समोरच्या संघाला आणि धावसंख्या जी होते 35. सुदेश आणि अविनाश यांच्यामध्ये चांगली हा पार्टनरशिप, चांगली भागीदारी. उचलून मारायचा प्रयत्न आणि महेश यांच्याकडून चांगली झेल, अतिशय महत्वाचा झेल, उत्कृष्ट झेल. कैलास यांच्याकडून महेश दादा यांना 100 रुपये पारितोषिक. पुढचा बॅट्समन हा मंदार. लिंगायत आडनाव आहे त्याचं, लिंगायत जात पण आहे. नवीन बॅट्समन जो आला मंदार लिंगायत. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघाला विजयाचा वाटचाल घेऊन जातोय. मंदार आणि अविनाश संदेश. बॉलर परत एकदा पुन्हा एकदा राज यांना बॉलिंग देण्यात आलेलं आहे. बघूया कशा पद्धतीने हा दुसरी ओव्हर मध्ये चमक दाखवतोय आपली. चौथा षटकार प्रगतीपथावर आणि हा राजचा पहिला बॉल. बघूया कशा पद्धतीने सामोरं जातोय मंदार. मंदार उचलून मारण्याचा प्रयत्न पण एक कट, निर्धाव झेंडू. दिसत नाही टी शर्ट. राजचा हा दुसरा चेंडू आणि हा उचलून मारण्याचा प्रयत्न आणि पंचाचा निर्णय हा वाईड. वाईडचा इशारा आणि समोरच्या संघाला मिळतोय 1 धाव आणि धाव संख्या जी होते 36 धाव संख्या आणि चौथा षटक हा प्रगतीपथावर. मंदार हा उचलून मारण्याचा प्रयत्न करतोय. राज यांच्याकडून हा परत एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न आणि हा स्लिप मध्येच बॉल आणि 1 धाव आणि संघाची धाव संख्या जी होते ती 37. 2 गडी बाद. पुन्हा हा राजकडून यांच्याकडून हा चांगला उत्कृष्ट बॉलिंग करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सर्कलच्या बाहेर हा बॉल गेलेला अडवण्याचा प्रयत्न. एक अतिशय 2 धावा या बॉलला भेटतात आणि संघाची धाव संख्या जी होते 38. 39. लॉस ऑफ 2 विकेट्स. मंदार आणि सुदेश यांच्यामध्ये ही भागीदारी.
आणि हा पुढचा बॉल राज यांचा आणि परत उचलून मारण्याचा प्रयत्न आणि या सर्कलच्या बाहेर झेल घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय सक्सेसफुल झेल म्हणता येईल आणि हा बाद. चार गडी बाद. पुढचा बॅट्समन हा प्रवीण. राजीव गांधी प्रीमियर लीग 2024 पर्व पहिला जो सामना रंगला शिवनेरी 11 वर्सेस रायगड 11. संघ विजेता जो ठरला शिवनेरी 11 आणि दुसरा सामना जो हा रंगतोय प्रतापगड वर्सेस पुरंदर. संघाची जी धावसंख्या जी झाली आहे 39, लॉस ऑफ 4 विकेट्स. चौथा षटक प्रगतीपथावर राज यांच्याकडून. बघूया प्रवीण कशा पद्धतीने हा बॉल सामोरं जातोय आणि राज यांच्याकडून हा टाकण्याचा प्रयत्न आणि हा विकेट किपरच्या बाहेर बॉल आणि हा 4-4 चौकार. अंपायर 22 नो बॅटला लागला हा बॉल आणि हा चौकार आणि हा चौकार प्लस होऊन संघाची धावसंख्या जी होतीये 43. पुढचा बॉल राजचा प्रयत्न उचलून मारण्याचा प्रयत्न अतिशय चांगला फटका पण हा सर्कलच्या आत असल्यामुळे हा झेल होऊ शकतो. बघूया काय होईल आणि हा महत्वाचा झेल राज यांच्याकडून. चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग म्हणता येईल राज यांच्याकडून. अभिनंदन. एक गडी बाद. पुन्हा 5 गडी बाद आणि संघाची धावसंख्या जी होतीये 43. पुढचा बॅट्समन हा दिवेश. 5 गडी बाद. संघाची धावसंख्या जी होते 43. बॉलर विनोद 5वा षटक घेऊन येतोय. 40 प्लस हा बॉलर. राजीव गांधी प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. अतिशय चांगली नियोजन पद्धत आजी माजी खेळाडूंकडून. आलेल्या सर्व प्रेक्षकांचा हार्दिक अभिनंदन राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग मध्ये. आणि हा उचलून मारण्याचा प्रयत्न आणि हा विकेट किपरकडे बॉल जातोय आणि हा लावण्याचा प्रयत्न पण अयशस्वी ठरला आणि एक धाव पुन्हा एकदा संघाला मिळतोय. संघाची धावसंख्या जी होतीये 44. 5 गडी बाद आणि 5वा षटक प्रगतीपथावर. परत एकदा हा उचलून मारण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये बॉल असल्यामुळे हा झेल होऊ शकतो आणि हा मिस फिल्डिंग आणि दुसरा रनमध्ये धावण्याचा प्रयत्न. अयशस्वी झेल घेण्यामध्ये. अतिशय चांगला हा सामना रंगतोय प्रतापगड वर्सेस पुरंदर. दोन्ही नावामध्ये दम आहे प्रतापगड आणि पुरंदर. पुरंदरचा तह झाला आणि प्रतापगडमध्ये अफजल खानाला फाडून काढलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. पुरंदरमध्ये तह झाला. पुन्हा एकदा हा आणि उचलून मारा ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न आणि बॉल अडवण्यात यशस्वी. हा हो 8 विकेट. अरे कोण आहे दिवेशचा हा हिट विकेट.
पुढचा बॅट्समन अविनाश. अविनाश हा चांगला खेळाडू, राजीव गांधी मैदानामध्ये गेली कित्येक वर्ष तो खेळतोय, चांगला अनुभव आहे मैदानाचा. बघूया कशा पद्धतीनं आपल्या संघाला मदत मिळू शकेल अविनाश यांच्याकडून. 6 गडी बाद. संघाची धावसंख्या जी होतीये, संघाची धावसंख्या जी पोहोचली आहे 46. 5वा षटक हा प्रगतीपथावर. Fifth over running and remaining 3 balls for this over. Loss of 6 wickets, 46 runs. And next ball. आणि पुन्हा एकदा डाव्या हाताने मारण्याचा प्रयत्न आणि विकेट किपर लावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अंपायरचा निर्णय ना बाद, नॉट आउट. एक गडी पुन्हा धावसंख्या मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या 47, 47. लॉस ऑफ 6 विकेट्स अँड 5 ओव्हर. हां 5 ओव्हर आहे ना. ठीक आहे. पुन्हा जाऊया मैदानाकडे आणि हा गडी एक गडी बाद. पुन्हा 7. चांगली गोलंदाजी, चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, पण हा झेल यशस्वी. 7 गडी बाद, 47 धावा. 5वा षटक प्रगतीपथावर. पुरंदर वर्सेस प्रतापगड या दोन संघामध्ये हा सामना रंगतोय. पुरंदरचा तह झाला प्रतापगडमध्ये. खानाचा कोथळा काढण्यात आला. या दोन्ही एक चांगला इतिहास म्हणता येईल आपल्याला. तह मध्ये आपल्याकडून महाराजांकडून बरंच काही शिकता येईल. तह म्हणजे एक पाऊल मागे घेऊन पुन्हा झेप घेण्यात यशस्वी झाले महाराज त्या काळी. पाचवा षटक प्रगतीपथावर. 47 धावा, 7 गडी बाद. आणि हा षटकाचा हा शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा निघतील. 4 जाईल, चौकार जाईल, षटकार जाईल आणि 1 रन काढण्यात येईल का, 2 काढतील का, 3 रन काढण्यात येईल. आणि हा शेवटचा चेंडू 5व्या ओव्हरचा. बघूया. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. हा विकेट किपरकडून यशस्वी फिल्डिंग आणि स्लिपरकडून बॉल अडवण्यात आला. निर्बाध धावा आणि 5 ओव्हर कंप्लीट. 47 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स. शेवटचा ओव्हर. पाच ओव्हर, 47 धावा, 7 गडी बाद. प्रतापगड संघाची धावसंख्या जी होते 47, 7 गडी बाद, 5 ओव्हर कंप्लीट. 6वा षटक प्रगतीपथावर. कोण आहे बॉलर? महेश यांच्याकडून 6व्या षटकाची जबाबदारी देण्यात येते आहे पुरंदर या संघाकडून. आणि हा पहिला बॉल 6व्या षटकाचा. पुन्हा एकदा हा उचलून मारण्याचा प्रयत्न. बघूया यशस्वी होतो. यशस्वी झाला. झेलण्यात यशस्वी राज. गुड कॅच. 8 विकेट्स, 47 धावा. 6वा षटक. 6व्या षटकाचा हा पहिला बॉल. 8 गडी बाद, 8 गडी बाद. राज यांच्याकडून आज अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ पाहण्यात आला. पहिली बॉलिंग, त्यानंतर फिल्डिंग. 8 गडी बाद, 47 धावा. 6व्या षटकाचा 2 बॉल, रिमेनिंग 4 बॉल्स.
6वा षटक प्रगती पथावर महेश यांच्याकडून एक एक बॉल राहिलेले 5 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा लेग साइडला मारण्याचा प्रयत्न आणि हा 4 जाण्याचा यशस्वी आणि फिल्डिंग अति चांगली फिल्डिंग आणि हा चांगली फिल्डिंग विशाल यांच्याकडून एक गडी दोन धावा भेटतात समोरच्या संघाला 3 धावा 3 धावसंख्या ऍड ऑन आणि संघाची धावसंख्या जी होते 50. व्हॉट अ शॉट यार, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल शॉट. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीगच्या बाहेर 6 संघाची धावसंख्या जी होती प्रतापगड वर्सेस पुरंदर मध्ये हा चांगला सामना पाहायला मिळत आहे. 6वा षटक प्रगतीपथावर महेश यांच्याकडून आणि उचलून मारण्याचा प्रयत्न सर्कलमध्ये हा बॉल असल्या कारणाने एक धावा मिळेल किंवा झेल घेण्यात येईल आणि हा झेल महेश यांच्या हा बॉलिंग कडून अतिशय महत्वाचा झेल आउट. 9 गडी बाद. पुढचा सामना खेळण्यात येईल सिंधुदुर्ग वर्सेस सिंहगड या दोन सामन्यामध्ये या दोन संघामध्ये सिंहगड वर्सेस सिंधुदुर्ग. प्रतापगड यांची ही बॅटिंग आता संपलेली आहे. 9 गडी बाद होते आणि अतिशय चांगली बॉलिंग महेश दादा यांच्याकडून चांगली बॉलिंग. बघूया प्रतापगड कशा पद्धतीने हा धावाचा डोंगर कशा पद्धतीने रचेल हा पाहण्यात एक चांगली संधी असेल प्रेक्षकांना. ह्याचा पुढचा जो मॅच असेल सिंधुदुर्ग 11 वर्सेस सिंहगड 11 ह्या दोन संघामध्ये. सहा षटकामध्ये 56 धावा प्रतापगड या संघांकडून, 57 धावांची गरज पुरंदर या संघाला. रिक्वायर्ड 36 balls 57 runs फॉर पुरंदर. सत्तावन्न धावाचा डोंगर पुरंदर कशा पद्धतीनं सामोरं जातोय किंवा करतोय हे अतिशय पाहण्याजोगं असेल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिले. चांगल्या पद्धतीचं नियोजन, सर्व संघांना पाणी जेवण सगळ्या पद्धतीचं आयोजन आजी माजी संघांकडून. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष शशिकांत जितेकर, उपाध्यक्ष डॉक्टर कुमार शिंदे यांच्याकडून चांगलं नियोजन पद्धत. सध्या जो सामना रंगतोय पुरंदर वर्सेस प्रतापगड. प्रतापगड संघाने 56 धावाचा हा डोंगर रचलेला आहे. पुरंदर कशा पद्धतीने आपला हा धावाचा डोंगर कशा पद्धतीने पार पाडेल. आणि पुढचा जो संघ आहे सिंहगड 11 वर्सेस सिंधुदुर्ग 11 ह्या दोन संघामध्ये टॉस उडवण्यात यावा. या दोन संघाच्या कॅप्टनने सिंहगड 11 वर्सेस सिंधुदुर्ग 11 पुढचा सामना हा रंगण्यात येतील. कॅप्टन बी अलर्ट. कॅप्टन नितीश सिंधुदुर्ग. पुढचा सामना हा सिंहगड वर्सेस सिंधुदुर्ग या दोन संघांमध्ये खेळण्यात येईल. दुसरा सामना हा प्रगतीपथावर 57 धावांचा हा टार्गेट पुरंदर या संघाला.
टॉस. Who's win toss? Siegad 11 win the toss and choose fielding. Good, congrats. आताच हा दोन संघामध्ये टॉस उडवण्यात आला. सिंधुदुर्ग वर्सेस सिंहगड मध्ये सिंहगडने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग घेण्याचा निर्णय. चला गणपती बाप्पा मोर्या म्हणत पुरंदर संघाने हा चॅलेंज घेतलेला आहे. बघूया कशा पद्धतीने हा धावाचा डोंगर कशा सहज रीतीने पार पडतात ते अतिशय उत्कुंठ असेल सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना. सिंहगड 11 ह्या संघाने स्टेजच्या उजव्या साईडला जमा व्हायचं आहे. सिंहगड कॅप्टनच्या आदेशानुसार सिंहगड 11च्या संघ उजव्या सामन्या बाजूला जमा व्हायचा आहे. पहिला जो सामना रंगला तो 79 धावांचा होता. दुसरा जो सामना रंगतोय 57 धावांचा हा टार्गेट पुरंदर वर्सेस प्रतापगड या दोन संघामध्ये. कोण आहे अमर? अमर आणि किशोर पहिली पार्टनरशिप पुरंदर या संघांकडून. बघूया कशा पद्धतीने पार्टनरशिप. हाऊ टू अचीव 57 रन्स इन 36 बॉल्स. विल सी. सत्तावन्न धावाचा हा डोंगर प्रतापगड वर्सेस पुरंदर या दोन संघामध्ये. पुरंदरची जी पहिली पार्टनरशिप अमर वर्सेस किशोर. आणि पुन्हा एकदा लॉन लेग साइड मारण्याचा प्रयत्न आणि तिथे गॅप असल्यामुळे हा 4-4 चौकार. पहिला बॉल हा चौकार. 4-4 चौकार शॉट. अविनाश दादा यांच्याकडून चांगली बॅटिंग आणि हा चौकार. निश्चितच हा धावाचा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल अविनाश आणि किशोर या दोन खेळाडूंमध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन म्हणता येईल कारण दुसरा सामना खेळवण्यात आला. पहिला जो सामना झाला अतिशय चांगली सामना इथले रखतायत राजीव गांधी मैदानामध्ये. आणि हा दुसरा बॉल हा पहिला षटका दुसरा बॉल अडवण्याचा प्रयत्न लेग साईडला आणि हा एक धाव पुरंदर या संघाला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या जी होते 5 या धावपटलावर. बॉलिंग कोण आहे? बॉलिंग अविनाश पाटील यांच्याकडून चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गॅप आणि पुन्हा एकदा हा चौकार. 4चा अडवण्याचा प्रयत्न करतोय प्रतापगड या संघाकडून पण हा चौकार यशस्वी चौकार शॉट. धंगाची धावसंख्या जी होते 9 या धावपटलावर. पहिला षटक प्रगतीपथावर 9 धावा. चांगली बॅटिंग म्हणता येईल किशोर दादा यांच्याकडून. चांगली बॉलिंग ही म्हणता येईल पण बॅट्समन हा कशा पद्धतीने गॅप काढतोय त्यालाच बॅट्समन असे म्हणतात. कोण? सतीश कुठेही असेल तर स्टेजच्या इथे संपर्क साधावा. सतीश. पुन्हा एकदा अविनाश दादा यांच्याकडून हा बॉलिंग आणि पुन्हा एकदा हा किशोर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग साइडला आणि पुन्हा तिकडेच मारण्याचा प्रयत्न करतोय तरी ऑफ साइडला. क्या बात है यार. चौकार. पुन्हा एकदा चौकार. आणि 4 रन पुरंदर या संघाला मिळत आहे. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जी पोहोचते 13. 1-3. किशोर दादा यांचं अभिनंदन करताना महेश दादा अजिबात थकत नाहीये. चांगली बॅटिंग कारण चांगली बॅटिंग करतोय हा माणूस
आणि हा उचलून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तिकडचा ऑफ साईडला प्रयत्न, आणि हा झेल घेण्यात यशस्वी प्रतापगड हा संघ. एक गडी बाद, 13 धावा, पहिला षटक. पहिल्या षटकाचा हा शेवटचा झेल, पहिला शेवटचा बॉल. सतीश दादा कुठेही असेल तर स्टेजची संपर्क साधावा. सतीश, पहिला गडी बाद किशोर, चांगली बॅटिंग, वेल प्लेड. 13 रन, पहिल्या षटकाचा हा शेवटचा बॉल, एक गडी बाद, 13 रन. अविनाश दादाकडून हा पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल. स्ट्राइक विकी, नॉन स्ट्राइक अमर. पहिल्या षटकाचा हा शेवटचा चेंडू, 13 रन, एक गडी बाद. आणि पुन्हा एकदा हा उचलून मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. एक षटक, 13 रन, एक गडी बाद. राजीव गांधी मैदान 2024 पर्व पहिला जो सामना रंगला, रायगड 11 वर्सेस शिवनेरी 11. गतसंघ विजेता जो ठरला शिवनेरी 11, अभिनंदन. दुसरा सामना हा रंगतोय प्रतापगड वर्सेस पुरंदर. प्रतापगडाने 57 धावाचा हा डोंगर, बघूया कशा पद्धतीने पुरंदर हा संघ पार करतोय. आणि पुढचा बॉल हा अविनाश दादा यांच्याकडून, आपण उचलून मारण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमधचा बॉल असल्या कारण झेल, यशस्वी झेल, दुसरा गडी बाद. पुरंदर हा संघ दुसरा गडी बाद. थर्टीन रन्स, 1-3, लॉट्स ऑफ 2 विकेट्स पुरंदर. चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग, दिनेश जाधव यांचं आगमन. बघूया पुरंदर संघाला कशा पद्धतीने आपला विजयाकडे वाटचाल करतोय हे पाहण्याचा उत्सुक ठरेल. 13 रन, लॉट्स ऑफ 2 विकेट्स, दुसरा षटक प्रगतीपथावर. आणि हा अविनाश जाधवकडून पुढचा हा बॉल, चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा उचलून मारण्याचा, आणि हा सर्कलच्या बाहेर बॉल, आणि पुन्हा एकदा झेल, यशस्वी झेल, पुन्हा एकदा बाद. 3 गडी बाद, 13 रन, 3 गडी बाद. अविनाश दादा यांना पुन्हा हॅट्रिकची संधी. सलग 2 गडी बाद हा झेलमध्ये आउट झालेले आहेत, आणि हा तिसरी विजयाची हॅट्रिक म्हणता येईल अविनाश दादा यांच्याकडून. पुरंदर संघ चांगला खेळण्याचा प्रयत्न करतो, पण प्रतापगड हा संघ अतिशय चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग करण्यामध्ये यशस्वी आहे. हॅट्रिक घेण्याची संधी अविनाश दादा घेतील का अयशस्वी ठरतील, पाहूया. पुढचा हा झेल हा हॅट्रिकचा झेल आहे. आणि पुन्हा लेफ्ट साइड मारण्याचा प्रयत्न, कॅच होता पण तिथे प्लेअर नसल्यामुळे हा झेल अयशस्वी ठरला. या रनमध्ये दुसरा रन धावण्यात आला, आणि पुन्हा हा बघूया, दोन रन समोरचा आम्हाला मिळत आहेत. 15 धाव संख्या, 3 गडी बाद, दुसरा षटक प्रगतीपथावर.
चांगली बॉलिंग म्हणता येईल अविनाश दादा यांच्याकडून, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग म्हणता येईल. कारण नुकतंच 15 रन 57 धावाचा हा डोंगर. लॉट्स ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न आणि हा अतिशय महत्वाचा झेल होता आणि झेल अयशस्वी आणि फिल्डिंग अयशस्वी आणि हा चौकार. 4-4 चौकार. 4 runs add on and now runs 19 runs. Lots of 3 wickets. एकोणीस धावा 3 गडी बाद. दुसरा षटक प्रगतीपथावर. आणि पुन्हा एकदा अविनाश दादा हा बॉल घेऊन होतोय. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न यशस्वी. 2 धावाचा प्रयत्न अयशस्वी. 1 धाव समोरच्या संघाला भेटतोय आणि संघाची धावसंख्या जी होते 20. 3 गडी बाद. जमलेल्या RMR WA चे अतिशय चांगले खेळाडू यश, हेमंत, रोहित, जय चांगले खेळाडू म्हणता येईल आपल्याला. चांगले, कारण प्रत्येक वर्षी हा RMR WA संघ हा ट्रॉफी मारतोय. क्या बात आहे. बघूया पुन्हा एकदा जाऊया. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय घडलं होतं पाहूया. आणि हा पंचांचा निर्णय आउट. 4 गडी बाद. संघाची धावसंख्या जी होते 20. अविनाश पाटील चांगली बॉलिंग म्हणता येईल, कारण या एका षटकामध्ये त्यांनी 3 गडी बाद केलेत. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. बॉल ना नाही 4 ओव्हर 24 बॉल 38 ना. 24 बॉल मध्ये 34 धावांची गरज पुरंदर या संघाला. अविनाश दादा वेल बॉलिंग. एका षटकामध्ये 3 गडी बाद. चांगली बॉलिंग म्हणता येईल. चोवीस बॉल 37 धावांची गरज. कोणी बॉलर पुढचा हा षटक घेऊन होते प्रवीण दादा. बघूया कशा पद्धतीने सामोरं जात आहेत. राज आणि महेश या 2 संघांकडून 2 खेळाडूंकडून कशा पद्धतीने पार्टनरशिप होईल हे पाण्याचा अवसूर ठरले. हा उचलून मारण्याचा प्रयत्न, हा अतिशय चांगला षटकार म्हणता येईल. अतिशय चांगला उंचुंग भरारी कडक शॉट महेश दादा यांच्याकडून. सॉरी राज क्या बात है राज. लवली शॉट. क्या बात है राज. लवली शॉट. 6 षटकार. पुन्हा एकदा ऑफ साइड मारायचा प्रयत्न अयशस्वी आणि संघाची धावसंख्या जी पोहोचते 26 या धावसंख्या पटलावर. आणि हा पंचांचा निर्णय वाईड. हा वाईड आहे. प्रवीण दादा यांच्याकडून चांगला बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न. राज हा पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न आणि ती सर्कलच्या बाहेर हा बॉल आणि हा झेल यशस्वी. झेल, चांगला झेल, महत्वाचा झेल. कारण चांगला खेळाडू प्रतापगड या संघाने गमावला. पुरंदरची चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संघाची धावसंख्या जी पोहोचली आहे 4 गडी बाद 27 धावा. रिक्वायर्ड ओनली 30 रन्स. 30 धावांची गरज आहे. विजयाकडे घोडदौड व्हायला 30 धावांची गरज. वेल प्लेड राज. चांगली फटकेबाजी, चांगले षटक मारला.
प्रवीण दादा कोण हा पुढचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा उचलून मारण्याचा प्रयत्न अमित यादव कडून, पण आहे यशस्वी. अमित यादव हा चांगला बॉलर, तसंही चांगली फटकेबाजी करण्यात पटायचं आहे. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातोय. प्रवीण दादा अतिशय चांगली बॉलिंग, आणि पुन्हा एकदा हा प्रवीण दादा बॉल घेऊन येतोय. परत पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतोय फिल्डर, आणि हा बॉल अडवण्यात आला. एक धाव, फक्त धाव भेटतोय, आणि एक धाव ॲड ऑन. 28 धावा, 4 विकेट्स. 13 पहिल्या ओव्हरमध्ये 13. पुन्हा एकदा प्रवीण दादाकडून हा बॉल उचलून मारण्याचा प्रयत्न, अविनाश दादा यांच्याकडून हा ऑफ साईडला अडवण्याचा एक रन देण्याचा प्रयत्न, पण एक रन भेटतो समोर संघाला. संघाची धावसंख्या जी पोहोचते 19 या धावपटलावर. 57 धावांची गरज, आणि पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न, हा समोर एकदम स्ट्राईक, आणि विशाल यांच्याकडून अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. 30 धावा, 4 विकेट्स. किती पाहिजेत? 18 बॉलमध्ये 27 रनांची गरज. 18 बॉल्स रिक्वायर्ड 27 रन्स. मॅच हातामध्ये आहे असं पुन्हा पुन्हा समोरच्या संघाला जाणून सुद्धा देत नाहीये. समोरचा संघ इतका चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकतोय, फिल्डिंग करतोय. बघूया पुरंदर संघ कशा पद्धतीने सामोरं जातोय. प्रवीण दादा यांच्याकडून चांगली बॉलिंग. चांगलं पद भेटेल म्हणजे जाऊया पुन्हा एकदा संघाने मॅच अतिशय चांगला रंगतोय हा मॅच. पुन्हा एकदा हा 2 रनामध्ये यशस्वी ठरतोय पाहण्यात येईल. चांगली थोडी मिस फिल्डिंग म्हणता येईल, आणि समोरच्या संघाला 2 धावा भेटतात, आणि ह्या 2 धावा ॲड ऑन 2 धावा, आणि संघाची धावसंख्या जी पोहोचली आहे 33, 3. पुन्हा एकदा हा बॉल परत पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न अमित यादव यांच्याकडून, आणि हा झेल आउट, कॅच आउट. 5 गडी बाद, 33 धावा. तेच ना, 6 गडी बाद, 33 धावा. अमित यादव यांच्याकडून उचलून मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. चांगली फटकेबाजी पाहायला मिळत होता, पण झेल यशस्वी ठरला. अमित यादव कॅच आउट. 6 गडी बाद, 33 धावा. सोळा बॉलमध्ये 24 धावांची गरज. अतिशय चांगला हा सामना रंगतोय. पुन्हा एकदा हा नवीन बॉल, आणि हा मारण्याचा प्रयत्न. ओ,
बॉलर कोण आहे? अविनाश पाटील अतिशय चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक बॉल हा निर्धावा देण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग. 14 चेंडू 24 धावाची गरज गतसंघ विजेताला. आणि पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न, हा ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता आणि बॉल यशस्वी. फक्त एक धाव. तेरा बॉलमध्ये 23 धावांची गरज. पुरंदर संघ जिंकायला 13 बॉलमध्ये 23 रनांची गरज. पुन्हा एकदा हा लेफ्ट साइड हाताने मारण्याचा प्रयत्न. ऑफ साइड बॅट्समॅन. निर्वाद धावा. 12 बॉलमध्ये 23 धावांची गरज. पुढचा सामना जो रंगतोय सिंहगड वर्सेस सिंधुदुर्ग या दोन संघांमध्ये. पुरंदर या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. चांगलं खेळण्यामुळे हा मॅच सुद्धा विजयाकडे वाटचाल होऊ शकतो. नाही खेळल्यामुळे तो संघ हरण्याच्या इकडे जाऊ शकतो. 12 बॉलमध्ये 23 धावांची गरज पुरंदर या संघाला. आणि पुढचा जो षटक घेऊन येतोय, नाव काय? पाचवा षटक प्रगतीपथावर मंदार यांच्याकडून. 12 बॉलमध्ये 23 धावांची गरज पुरंदर या संघाला. पाचवा षटक कशा पद्धतीने मंदार दादा आपल्याला कशा पद्धतीने पार पाडतील. 12 बॉल 12 balls required 23 runs for पुरंदर. प्रतापगड संघ हा कशा पद्धतीने फिल्डिंग लावतोय, कशा पद्धतीने आपला बॉल हा पकडण्यात यशस्वी ठरतोय, त्याच्यावर हा मॅच निर्बंध राहील. आणि पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. प्रतापगड संघाची अतिशय चांगली बॉलिंग म्हणता येईल. 0 रन्स. पाचवा षटक प्रगतीपथावर 1 बॉल 6 गडी बाद. 11 बॉलमध्ये 23 धावांची गरज. प्रत्येक खेळाडू हा एकमेकाला कॉल देतोय. बॉल कशा पद्धतीने अडवायचा हा एक चांगली नियोजन पद्धत म्हणता येईल आपल्याला. आणि पुन्हा एकदा अविनाश दादा बॉल घेऊन होतोय आणि उचलून मारण्याचा प्रयत्न. बघूया झेल घेईल, यशस्वी ठरेल. अरे व्हॉट अ कॅच यार. अतिशय मागे पाचताना सुद्धा हा पळून गेला तर कॅच अतिशय चांगली कॅच म्हणता येईल. गुड. व्हॉट अ कॅच. ब्युटिफुल कॅच. आउट. 7 गडी बाद. सात गडी बाद 34 धावा. प्रभाकर उर्फ बाबू हा कशा पद्धतीने हा झेल. विशाल यांचं बॅक टू पॅव्हेलियन. चांगला उत्कृष्ट मारण्याचा हा प्रयत्न अयशस्वी. 7 गडी बाद 33 धावा. गुड कॅच यार. व्हॉट अ कॅच. गुड. 10 बॉलमध्ये 23 धावांची गरज. सुरुवातीला वाटलं होतं हा 57 धावाचा डोंगर अतिशय सहजरित्या पार पडतील, पण अटीतटीचा सामना रंगतोय. 10 बॉलमध्ये 23 रनांची गरज पुरंदर या गतविजय संघाला. पुन्हा एकदा अविनाश दादांचा हा पुढचा बॉल उचलून मारण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमधला हा बॉल बाहेर येतोय आणि अडवण्याचा प्रयत्न अविनाश दादांच्याकडून. आणि 1 धाव समोरच्या संघाला.
34 धाव, 7 गडी बाद, 5वा षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारण्याचा उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न आणि हा सिक्स. व्हॉट अ शॉट यार, लवली शॉट. सिक्स हा अतिशय चांगला सिक्स आहे, कारण हा विजयाकडे गौडदौड करतोय. पुरंदर संघ विजयाकडे गौडदौड, अतिशय महत्वाचा हा सिक्स शॉट आहे यार. आणि 6 रन ऍड ऑन होऊन आपले संघाची धाव संख्या जी होते 41, 41 धावा. 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज पुरंदर या संघाला. आणि पुन्हा एकदा ऑफ साइडला मारायचा प्रयत्न, महेश दादांचा प्रयत्न आणि हा बॉल अडवण्यात यशस्वी. आणि हा 4 मिस फिल्डिंग म्हणता येईल 4 चौकार. व्हॉट अ शॉट यार, चौकार षटकार ह्या 2 फटक्यांमध्ये विजयाकडे अतिशय सहजरित्या गौडदौड झाली. 7 बॉल मध्ये 12 रनची गरज. 7 बॉल 12. सात बॉल मध्ये 12 धावांची गरज. अटीतटीचा हा सामना रंगतोय पुरंदर वर्सेस प्रतापगड या 2 संघामध्ये. अविनाश दादाकडून यांच्याकडून चांगला बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न. महेश दादानी चांगला चौकार, चांगला षटकार मारल्या कारणाने विजयाकडे गौडदौड होत आहे. 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज. अटीतटीचा हा सामना, 5वा षटक प्रगतीपथावर. 5व्या षटकाचा हा शेवटचा बॉल. आणि हा पाहूया पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न महेश दादा यांच्याकडून. हा ऑफ साइडला आपण 2 रन घेण्यामध्ये अयशस्वी. 1 रन धाव. 6 बॉल मध्ये 11 रन. 1 ओव्हर रिक्वायर्ड 11 रन्स फॉर पुरंदर. सत्तावन्न धावांची गरज होती. 6 चेंडूमध्ये 11 धावा. अटीतटीचा हा सामना सगळ्या बाजूने पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल, चांगली बॅटिंग पाहायला मिळेल, चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळेल. कारण हा शेवटचा निर्णायक, शेवटचा षटक, 6वा षटक. 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. नक्कीच शंकर सर, आपण जर पाहिलं सामना रोमांचक मोडवरती आलेला आहे आणि आपण पाहतो या मॅचमध्ये आता संपूर्ण औदुंबरवरती जबाबदारी असेल गोलंदाजीमध्ये. फलंदाजांनी तर मी म्हणेन चांगला बॅकअप आपल्या संघासाठी जरूर दिलेला आहे. तर नक्कीच येणारे 6 बॉल आहेत आणि 11 धावांची गरज आहे आणि त्यामध्ये 9वा फलंदाज खेळतोय. त्यामुळं सामना दोन्ही बाजून आपण पाहतो राजवरती जबाबदारी असणार आहे. महेश आणि प्रभाकर या 2 खेळाडूकडून हा पार्टनरशिप बघता येईल, कारण चांगली पार्टनरशिप म्हणता येईल. कारण हा 6वा षटकाचा पहिला बॉल उचलून मारण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न महेश दादा यांच्याकडून. हा चांगला फिल्डिंग म्हणता येईल, चांगला हा अडवण्याचा प्रयत्न. हे 2 समोर संघाला 2 धावा भेटतायत. 5 बॉल मध्ये 9 धावा. सिंगल डबल थोडंसं प्रेशर क्रिएट करतील मॅच मध्ये शंकर सर आणि त्यामध्ये बरोबर औदुंबर जो प्रेशर टाकायचा आहे तो टाकतोय. मॅचला अजूनही रोमांचकता वाढत चाललेला आहे. फलंदाज थोडासा आपण पाहतोय निष्णात शिकारी जरूर आहे, परंतु थोडासा तग धरून उभा आणि थोडासा टेन्शन देखील आहे त्याच्या माथ्यावरती. बरोबर. पुन्हा एकदा महेश लेग साइड मारण्याचा प्रयत्न. हा विकेट किपर बॉल मिसफिल्डिंग होत आहे आणि बॉल आढळते. एक रन धाव समोर संघाला. 4 बॉल 8 धावांची गरज. सिंगल डबल त्यांचा जो प्रवास आहे तो सुरू त्यांनी ठेवलेला आहे, परंतु मी म्हणेन या 8 धावा आता येणाऱ्या बॉलमध्ये बनवायच्या 4 बॉलमध्ये. त्यामध्ये एकात किमान मोठा फटका येणं गरजेचं आहे. त्यामुळे आक्रमकता धारण करणे तितकंच महत्त्वाचं राहील संघासाठी, यात काही मात्र शंका नाहीये. बरोबर या पुन्हा एकदा हा औदुंबर बॉल नवीन बॉल घेऊन होता आणि पुन्हा एकदा हा लेग साइडला बॉल. अतिशय चांगले महत्वाचा गॅप म्हणता येईल, हा चांगला निर्णायक गॅप म्हणता येईल. बॉल अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. 3 धाव काढण्याचा प्रयत्न पुरंदर. 2 धाव.
लकी मेहता यांना मी इन्व्हाइट करतो. आपण कुठे असाल तर आपण अलीकडच्या बाजूला येऊन उभा राहायचं आहे. आपला संघ आपली वाट बघतोय, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तीर चेंडू 6 धावांची गरज. अतिशय अंतिम टप्प्याचा हा सामना. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न, हा पण सरपटी बॉल सरपटच जातोय आणि अडवण्यात आलं. यशस्वी. एक धाव समोर संघाला फक्त, दुसरा धाव काढण्यात प्रयत्न पण अयशस्वी. दोन चेंडू 5 धावा. जोपर्यंत महेश सर मैदानामध्ये आहेत तोपर्यंत मॅच मध्ये काय होईल याचा आपण जराही अंदाज बांधू शकत नाहीत. कारण क्रिकेट म्हटलं तर मग द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. जरा आणि तर या शब्दांना स्थान नसलेला खेळ आहे आणि त्यामध्ये महेश विजयाच्या मधोमधी उभा आहे. बरोबर 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 दादा, बरोबर. जे महेशची विकेट आली तर मग गोलंदाजी करणारा संघ कदाचित जिंकेल आणि जर विकेट मैदानामध्ये थांबली तर शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगेल. बरोबर दादा, बरोबर. दोन्ही खेळाडूमध्ये काहीतरी घडलेलं ही अंदर की बात आहे असं म्हणता येईल. कारण 2 धावांमध्ये 5 धावांची गरज. कशा पद्धतीने बघूया आता, पाहायला मिळेल, उत्सुकच ठरेल. आणि हा पुढचा बॉल पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि हा एक रन धाव फक्त भेटतोय. अतिशय अंतिम टप्प्याचा हा सामना म्हणता येईल. 1 बॉल 4 धावांची गरज. ओ गॉड. डू अँड डाय, करो या मरो, अभी नाही तो फिर कभी नाही. राईट यार. शेवटचा 1 बॉल आहे सर आणि एका बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. आणि आता या बॉल वरती प्रेशर पूर्णपणे बॅट्समन हँडल करताना पाहायला मिळतात. इथे त्यांच्यासाठी मी म्हणेन बेनिफिटेबल काय राहील तर गॅप शोधणं. यावेळी फाईन लेग क्षेत्र आहे, थर्डमॅन क्षेत्र आहे, तिकडे फिल्डिंग रेस्ट्रिक्शन नाही. मग त्या झोन मध्ये जर स्ट्रोक मारणं या फलंदाजांना अवगत असेल तर मॅच मध्ये इंटरेस्ट नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्राईक प्रभाकर अंतिम म्हणजे पूर्ण संघाचं ते नेतृत्व करणार आहेत. कारण 1 बॉल मध्ये फक्त 4 धावांची गरज आहे आणि हा मारण्यात यशस्वी ठरला तर प्रभाकर याला उचलून घेतील पुरंदर संघ. येस, डेफिनेटली प्रभाकर वरती पूर्णपणे जबाबदारी या संघाची धुरा असणार आहे. विजयाची मोहर उमटवेल का प्रश्न जरूर सगळ्यांना पडलेला आहे. आणि अंतिम 1 बॉल 4 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट हा सामना. 1 बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज. पाहूया उचलून मारायचा प्रयत्न पण हा तिथला सर्कल आतमध्येचा हा बॉल बाहेर गेला. 2 धाव मध्ये यशस्वी आणि हा मॅच निर्णायक ठरला. शेट. 2 धावांनी हा आणि हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघानं. अगदी रोमांचक सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळाला सर, ज्यामध्ये अंतिम बॉल मध्ये अगदी 4 धावांची गरज असताना 2 आल्या. 2 धावांनी हा सामना परास्त झालाय. मग 2 धावांनी ज्या घडलेल्या चुका आहेत त्या आता त्यांना आठवतील का इथे हा सामना गमावला. प्रतापगड टीम वन्स बाय 2 रन्स. प्रतापगड संघ हा 2 रनांनी आपला विजयाचा मोर तरवला.